नमस्कार. मी प्राध्यापक सुभाष पत्की. गेली 35 वर्ष अभिनव अभियांत्रिकी स्थापत्य केंद्र म्हणजेच आस या संस्थेशी मी संबंधित आहे. या संस्थेतर्फे जे अभ्यासक्रम चालवले जातात त्याची माहिती आपण आता घेऊ. सर्वात प्रथम साईट सुपरवायझर नावाचा बांधकामाशी संबंधित जो कोर्स आहे तो 1 वर्षाचा आहे. एकूण त्याचा कालावधी 1 वर्षाचा असून त्यातील 28 आठवडे याचं प्रशिक्षण वर्गामध्ये थेअरी आणि प्रॅक्टिकलच्या स्वरूपात दिलं जातं आणि राहिलेली 20 आठवडे जे आहेत ते शिक्षण आपण साईट ऑन दी जॉब ट्रेनिंग म्हणजे साईटवर प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी निरीक्षणं नोंदवून तो अभ्यास आपल्याला करावा लागतो. अशा तऱ्हेने 48 आठवड्याचा हा अभ्यासक्रम असून बाकीच्या 4 आठवड्यामध्ये परीक्षाचा कालावधी गृहीत धरलेला आहे. अशा तऱ्हेने 1 वर्षाचा हा अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम याच्यासाठी जी पात्रता आहे ती किमान 10वी पास असणं आवश्यक आहे. शिवाय जे कोणी 10वी नंतर 12वी पास किंवा नापास किंवा अंडर ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएट असतील तरी देखील हा अभ्यासक्रम त्यांना करता येतो. या अभ्यासक्रमामध्ये जे विषय शिकवले जातात ते सर्वसाधारणपणे नेहमीचे विषय सोडून म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री, अल्जिब्रा वगैरे विषय किंवा इतर भाषा हे विषय या तांत्रिक विषयामध्ये मोडत नसल्यामुळे किंवा त्याचा संबंध हा बांधकाम क्षेत्राशी फारसा येत नसल्यामुळे हे विषय शिकवले जात नाहीत. मात्र त्याच्याऐवजी बिल्डिंगशी संबंधित बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, त्यानंतर बिल्डिंग मटेरियल, त्यानंतर मेजरमेंट अँड क्वांटिटीज नावाचा विषय, त्याचप्रमाणे बिल्डिंग ड्रॉइंग इत्यादी विषय किमान 5 विषय या पहिल्या ह्याच्यामध्ये वर्षामध्ये शिकवले जातात. साईट सुपरवायझर कोर्स आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग कोर्स यासाठी जो अध्यापक वर्ग आहे तो या बांधकाम क्षेत्राशीच निगडीत असून ज्येष्ठ आणि अनुभवी शिक्षक याचं अध्यापनाचं काम करतात आणि साईटवरचं शिक्षण हे त्या साईटवरती असणारे साईट इंजिनियर्स हे तुम्हाला तिकडच्या अडचणी सोडवण्याला मदत करतात. या डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग कोर्समध्ये आपल्याला प्रथम हा अभ्यासक्रम 2 वर्षाचा असून त्यामध्ये प्रथम वर्ष हे साईट सुपरवायझर म्हणजे आत्ता जी ह्याच्या अगोदर माहिती सांगितली त्याच प्रकारचं पहिलं वर्ष आपल्याला ते पूर्ण करावं लागतं आणि त्यानंतरच आपल्याला सेकंड इयरला डिप्लोमाचा प्रवेश मिळतो. म्हणजेच या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा एकूण आपल्याला 56 आठवडे हे वर्गामध्ये बसून थेअरी आणि प्रॅक्टिकल्स याचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. तर 40 आठवडे हे आपल्याला प्रत्यक्ष साईटवर जाऊन ऑन दी जॉब ट्रेनिंग म्हणजे प्रत्यक्षात साईटवरती घेतलेले अनुभवाचं शिक्षण त्या ठिकाणी आपल्याला मिळतं. आणि याच्यासाठी सुद्धा जी क्वालिफिकेशन पहिली सांगितली ती किमान 10वी पास असावी लागते आणि पहिलं वर्ष साईट सुपरवायझरचं पूर्ण केल्यानंतरच सेकंड इयरला डिप्लोमाच्या सेकंड इयरला प्रवेश मिळतो. याशिवाय ITI पास झालेले ड्रॉसमन सिव्हिलचे विद्यार्थी देखील या कोर्सला सेकंड इयरला डायरेक्टली ॲडमिशन घेऊ शकतात. हा अभ्यासक्रमामध्ये सेकंड इयरच्या अभ्यासक्रमामध्ये आणखी सिव्हिल इंजिनिअरिंगशी संबंधित बिल्डिंग एस्टिमेट, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, RCC डिझाईन, त्याचप्रमाणे इरिगेशन, ट्रान्सपोर्ट आणि साईट मॅनेजमेंट इत्यादी विषय यामध्ये शिकवले जातात. आणि हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना ज्युनियर इंजिनियर किंवा सिनियर साईट सुपरवायझर इत्यादी जॉब बाहेरच्या खाजगी क्षेत्रामध्ये मिळतात. तर या दृष्टिकोनातून पहिला अभ्यासक्रम बिल्डिंग साईट सुपरवायझर 1 वर्षाचा आणि दुसरा हा जो अभ्यासक्रम आहे तो डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग 2 वर्षाचा असून त्यात आत्ता सांगितल्याप्रमाणे थेअरीच्या वर्गात थेअरी आणि प्रॅक्टिकल हे वर्गामध्ये त्याचं अध्यापन केलं जातं आणि प्रॅक्टिकल प्रत्यक्षात साईट ऑन दी जॉब ट्रेनिंगमध्ये त्यांना 20 आठवडे, पहिल्या वर्षी 20 आठवडे आणि दुसऱ्या वर्षामध्ये पुन्हा 20 आठवडे अशा पद्धतीने हे शिक्षण दिलं जातं. आत्तापर्यंतच्या गेल्या
जवळजवळ 35-40 वर्षाच्या कालावधीमध्ये जे विद्यार्थी पास झालेले आहेत, हे विद्यार्थी चांगल्या पदावर चांगलं वेतन आज घेत आहेत आणि हे नमूद करायला आम्हाला खूप आनंद वाटतो. आणि याच पद्धतीनं ज्यांना सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आपलं करिअर करायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी या संस्थेशी लवकरात लवकर संपर्क साधावा आणि हे अभ्यासक्रम पूर्ण करून आपलं स्वतःचं जीवनमान हे घडवावं आणि त्यासाठी आपण संस्थेशी संपर्क साधावा.